ही बाबांची एकुलती एक मुलगी आहे ना, आणि आर्यन माझा भूतकाळ होता, पण हे बाळ माझा वर्तमान आहे, माझं भविष्य आहे. बाबा माझ्या भविष्याशी असं कसं खेळू शकतात? नरसिंह हा प्रेतावरच्या टाळूचं लोणी खाणारा माणूस आहे. त्याच्यासाठी नाती गोती हे सगळे दुय्यम आहेत. पैशांच्या बॅगा घरात आल्या आणि अचानक गायब झाल्या. नाही, या गोष्टीचं मलाही आश्चर्य वाटतंय. नक्कीच एखाद्या गोष्टीची आपल्याला पूर्ण माहीत नाही तोपर्यंत त्याच्यावर काही बोलणं ते योग्य नाही, नाही का? बोलतो मी, जानकीशी बोलतो. कदाचित तिला माहिती असेल काहीतरी. ती काय सांगणार? तिनेच रचला असेल हा कट. कारण आतापर्यंत अमृताचं आणि तिचं पटतही नव्हतं आणि अचानक त्या घट्ट झाल्या. काय भानगड काय? ज्या अर्थी तुम्ही एवढे शांत आहात त्या अर्थी तुम्हाला नक्कीच काहीतरी माहिती असलं पाहिजे. नरसिंहरावांविरुद्ध बॉम्ब सापडलाय मला. आता फक्त तो बॉम्ब फोडायचा कधी हे तुम्ही सांगायचं. आम्हीच का? कारण नरसिंह किल्लेदारांचं वाटोळ झाल्यावर तुमच्या इतका आनंद दुसऱ्या कोणाला होणार, म्हणून तर थेट इथे आलो मी. बातमी काय? नरसिंह किल्लेदार मुख्यमंत्र्यांविरुद्ध कट रचतायत आणि या कामात तुमचे विरोधी पक्षनेते कर्णिक त्यांना मदत करतायत. इतकंच नाही तर एव्हाना 50 पेक्षा जास्त आमदार विकत घेतलेही गेले. त्याला काय पुरावा आहे? कारण तुम्ही जे सांगताय ते निव्वळ अशक्य आहे. पुरावा घेऊन फिरायला मला वेळ नाही. त्यामुळे तुमचा विश्वास नसेल तर 2 दिवसांनंतरची सगळ्या वर्तमानपत्रातली हेडलाईन वाचायला विसरू नका. माझ्यापासून तोडलंय माझ्या मुलीला या जानकीने. मी संपून जाईन. माझी मुलगी माझ्या बरोबर नसेल तर जा राधिका, घेऊन ये माझ्या अमृताला. भाव कबूल असेल तर सांगा, माल दाखवतो. उशीर कसला करताय? या नरसिंह किल्लेदारची फजिती होणार असेल ना, आम्हाला सगळंच मंजूर आहे. पण हे सातपुत करत का? राधिका सातपुतेचा हा नवरा आहे. दिसेल त्याच्या तोंडामध्ये पैसे कोंबून तोंड बंद करू पाहतायत. अहो, एवढा पैसा होतोय नरसिंह, पण सगळे आमदार त्याच्या बाजूने राहतील का? त्या वेळी एखाद्याने शब्द फिरवला तर? नाही, तसं नाही होणार आत्याबाई. त्यांनी जर शब्द फिरवला तर त्यांची काय गत होईल याची कल्पना प्रत्येकालाच आहे. अच्छा. म्हणजे चुकीच्या मार्गाने मुख्यमंत्री व्हायचं ठरवलेलं दिसतंय नरसिंहाने. चाललंय ते बरोबर नाहीये वाकनीस. तू अमृताला तिच्या सासरी पाठवून खूप मोठी चूक केली. तुम्ही या विषयावर माझ्याशी न बोललेलं बरं. तोंड सांभाळून बोल जानकी. माझ्या पर्सनल विषयावर बोलायचा तुला काही एक अधिकार नाही. काहीही असलं तरी या घराची मालकीण मी. गळ्यात मोत्याची झूल पडल्यावर गाढवालाही असंच वाटतं. मी राजहंस आहे. मी आहेच आहे गाढव, आणि मला माझ्या गाढव असण्याचा अभिमान आहे. कारण गाढव पडेल ती ओझी उचलतं. मला राजहंस या पक्षाबद्दल कधीच आपलेपणा वाटला नाही. कारण मोत्याचा चारा खाऊन झाल्यानंतर तो उडून जातो. माझा जीव गाढवावरच आहे, कारण ते शेवटपर्यंत साथ देतं. त्याला काहीही बोला किंवा त्याच्या पाठीवर कितीही आसूड उडा,